नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एक हरणाचे पिल्लू आणि बिबट्याचे बछडे होते. आपण त्यांचा चांगला सांभाळ केला, पण मंत्री झाल्यावर कायद्यामुळे सोडून दिले, अशी जाहीर कबुली वनमंत्री गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात दिली आहे. या खळबळजनक कबुलीने नाईक यांचे मंत्रीपद संकटात सापडले आहे. वन्यजीव पाळणे हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे नाईक यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी न्यायालयात धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगले तापले आहे. एवढंच नाही तर बकरीच्या पिल्लांबरोबर चालत आलेले हरणाचे पिल्लू मला कोणीतरी आणून दिले होते. एकाने आणून दिलेले बिबट्याचे बछडेही माझ्याकडे होते. मी त्यांचा चांगला सांभाळ केला, पण मंत्री झाल्यानंतर हे वन्यजीव पाळणे कायद्याने गुन्हा असल्याने ते मी सोडून दिले, असे नाईक यांनी भाषणात सांगितले. जंगलातील वन्य प्राणी आपण पाळू शकत नाही, कायद्यापुढे आपले प्रेम मागे ठेवावे लागते, अशी कबुली देत असल्याचा नाईक यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. गणेश नाईक यांच्या या खळबळजनक कबुलीने शिवसेनेच्या हाती आयते कोलीत सापडले आहे. नाईक यांनी वन्यजीवांचा छळ केला असून त्यांनी हे प्राणी सोडले असतील तर ते नेमके कुठे सोडले याची पोलीस चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी केली आहे. तसेच या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणातील वनमंत्री गणेश विरुद्ध शिवसेना हा पारंपरिक संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे मंत्रीपद पुन्हा संकटात येणार असल्याचं वर्तवलं जात आहे आणि त्यांच्यावरती टांगती तलवार लटकलेली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.